ओके. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जे काही यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्या अशा प्रकारे आलाइट मोशनला ओपन करायचं. मग आपल्या अशा प्रकारे एका प्रोजेक्टवरती क्लिक करून प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे एका बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिलेच आहे मित्रांनो. मग आपल्या सर्वात अगोदर अशा प्रकारचे एका बीट मार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. बीट मार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपला एकदम छान असे बीट्स वगैरे लावून दिले आहे मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे फर्स्टला सॉन्ग ॲड करून घ्यायचं मित्रांनो. सॉन्ग ॲड करून घेण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो. या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करून सॉन्गला MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं मित्रांनो. कन्वर्ट केल्यानंतर मित्रांनो जे का खालचा व्हिडिओ आहे मित्रांनो, खालच्या व्हिडिओला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपले जे का लोगो दिसत आहे मित्रांनो, खालचं जे का लोगोला ऑफ करून घ्यायचं. अशा प्रकारे ऑफ केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा फोटोला ॲड करून घ्यायचं. फोटोला ॲड केल्यानंतर मित्रांनो वर 3 डॉटवरती क्लिक करायचं. फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन. जर ह्याच्यापेक्षा आपल्या फुल स्क्रीनमध्ये हवा असेल तर मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे वरच्या बाजूला ओढायचं. ओढून मग आपल्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी करून घ्या. जसं मी मोठी करता त्या स्टेपमध्ये मोठी करून सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट फोडून जायचं मित्रांनो. लास्ट फोडून आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे काही फोटो आहे फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो जसं मी फोटो 2 पार्टमध्ये कट करता त्याच स्टेपमध्ये तुम्ही बाकीचे जे का डबल 2 बिट्समध्ये फोटो वगैरे कट करून घ्या. जसं मी फोटो वगैरे कट करता त्याच स्टेपमध्ये फोटो वगैरे कट करून घ्यायचं तर मित्रांनो तुम्ही पण अशा प्रकारे जसं मी फोटो वगैरे कट करून घेतलेला आहे त्या स्टेपमध्ये तुम्ही पण फोटो वगैरे कट करून घेतल्यानंतर मग आपल्या इथे ग्रुप दिसेल मित्रांनो. ग्रुपला प्रेस करायचं मित्रांनो. प्रेस करून वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे 15.17च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं ते इमोजी दिलेला आहे मित्रांनो. हे अशा प्रकारे एक हार्ट शेप व्हाईट हार्ट शेपचं एक इमोजी दिलेला आहे मित्रांनो. ह्या इमोजी पेनला ॲड केल्यानंतर मग आपला लास्ट ओढून घ्यायचं मित्रांनो. अशा प्रकारे ओढून घेतल्यानंतर मग आपला मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी मोठी करून सेट करता त्या स्टेपमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला बॉर्डर अँड शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे शॅडोला ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे 20 ठेवून घ्यायचं. शॅडोचं साईज 20 ठेवून घ्यायचं. एकदम छान असं दिसूनच जाईल मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो. जसं मी फर्स्टला येत आहे त्या स्टेपमध्ये फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो 17.07च्या बीटला यायचं. मग आपल्या इमोजी PNGवरती क्लिक करायचं. 2 पार्टमध्ये कट करायचं. मग आपला अशा प्रकारे 18.27च्या बीटला यायचं. जे का PNGचं लेफ्ट साईडचं पार्टातला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो इथे PNGवर काही पण नाही ठेवायचं. मग आपल्या इथे फोटो आहे मित्रांनो. फोटोला पण डिलीट करून घ्यायचा. फोटोला डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे काही ग्रुप आहे ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपलं वर 3 डॉटवरती क्लिक करायचं. अनग्रुप करून घ्यायचं मित्रांनो. अनग्रुप केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे एक मधात एक ग्रुप दिसेल मित्रांनो. ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मधात 3 ग्रुप दिसतील मित्रांनो. मग आपला या ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. जे काही फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर जिथंपर्यंत लेअर आहे तिथंपर्यंत फोटो ठेवायचे. म्हणजे पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी अशा प्रकारे 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मी मोठी करून सेट करत आहे त्या स्टेपमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं. मग आपल्या 2 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करून जे का फोटो आहे त्या फोटोला डिलीट करायचं. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर जिथंपर्यंत लेअर आहे तिथंपर्यंतच फोटो ठेवायचे. जे का पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. फोटोवरती क्लिक करायचं. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे जसं मी मोठी करता त्या स्टेपमध्ये मोठी करून घ्यायचं. मोठी करून सेट करायचं. सेट केल्यानंतर जे का एक बाकीचे उरलेले ग्रुप आहे ते ग्रुपला पण ॲडिट करून घ्या मित्रांनो माझं किंवा कारण की ॲडिट केलेलंच ऑलरेडी आहे. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपले जे बाकीचे उरले फोटोज आहेत ते सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन केल्यानंतर जे काही लहान फोटो आहे मित्रांनो लहान फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. कॉफी इफेक्ट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे जे
बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं। बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जितके काही फोटो आहेत जिथं पण आपल्या अशा प्रकारे डबल बीट येत नाही मित्रांनो, जसं की आपला अशा प्रकारे 7.07च्या अलीकडे जे काही फोटो आहेत ते सर्व फोटोजमध्ये हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। तुम्ही पण लगेच इफेक्ट वगैरे पेस्ट करून घ्या मित्रांनो। ओके, मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथे एक अशा प्रकारे जे का 4 फोटो दिसतील मित्रांनो, अशा प्रकारे जे का लहान लहान 4 फोटो आहेत ते 4ही फोटोंना पण हा फर्स्ट एक नंबर इफेक्ट लावायचा। जसं आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या, जसं की तुम्ही लावूनच घ्या मित्रांनो। मी ऑलरेडी माझं आहेच मित्रांनो। ओके, मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारचे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे का डबल बीटची जे का पुढची मोठी फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करत आहे त्याच टाइमवर सेट करून घ्यायचं। जसं मी सेट करता त्याच टाइमवर सेट करून घ्यायचं। मग आपल्या अशा प्रकारे वरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे खालच्या बोला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टॉकला ऑन करून घ्यायचं। स्टॉक ऑन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे जे 20 ठेवून घ्यायचं मित्रांनो। 20 ठेवल्यानंतर या कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हाईट करून घ्यायचं मित्रांनो। व्हाईट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। जे का 3 नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रॉल करायचे। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे का अशा प्रकारे जे का मोठी फोटो ग्रुपच्या अलीकडली जे का मोठी फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रीसेटवरती ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे जे 4 नंबरचे फोटो आहेत त्या 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे ग्रुप दिसेल मित्रांनो। ग्रुपच्या पुढे फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण आपला बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मग आपल्या जे का 5 नंबरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे जे बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या ग्रुपच्या पुढे सेकंड फोटो दिसेल मित्रांनो। सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर जे का 6 नंबरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे स्क्रॉल करायचे। स्क्रॉल केल्यानंतर जे का अशा प्रकारे ग्रुप दिसेल मित्रांनो। ग्रुपच्या पुढे 3ऱ्या नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणि मग आपल्या अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे जे का 7 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे का 7 नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। इफेक्ट प्रीसेटला ओपन केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे काही इकडून 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो।
ओपन केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे काही इकडून सेकंड नंबरचे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारच्या शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर जे काय लास्टची उरलेली फोटो आहे मित्रांनो, फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे शेक बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे काय उरलेली लास्टची फोटो आहे मित्रांनो, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम खतरनाक विषय व्हिडिओ बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.